नमस्कार मित्रांनो, माय सेल्फ प्रशांत कदम. वेलकम टू श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण टॉपिक स्टार्ट केलेला आहे मॅथमॅटिकल लॉजिकचा. त्याच्यामध्ये आपण बऱ्याच कन्सेप्ट घेतलेत. समराईज करतो मी फक्त थोड्याशा. फर्स्ट कन्सेप्ट होते काय? स्टेटमेंट. ओके, व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट? स्टेटमेंट कशाला म्हणतात, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय असतात, ठीक आहे, टी आणि एफ. त्याच्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्स पाहिलेत आपण. लॉजिकल कनेक्टिव्समध्ये अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ, निगेशन, लाईक दॅट, नॉट, हे झालं. कंजक्शन, डिजक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, म्हणजे कंडिशनल किंवा बाय कंडिशनल म्हणतात त्याला, ठीक आहे. त्याच्यानंतरचं आपण पाहिलं होतं त्याच्यावरचे एक्झाम्पल्स पाहिलेले होते, बरोबर. स्टेटमेंट आहेत का, ते असतील तर ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसे कन्वर्ट करायचे, त्याच्यानंतर सिम्बॉलिक फॉर्ममधून ते ट्रूथ व्हॅल्यूज कशा काढायच्या, ठीक आहे. ट्रूथ व्हॅल्यूजवरून त्याच्यानंतर काय केलेलं आपण की सपोज पी क्यू ट्रू दिला आहे, आर एस फॉल्स दिला आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंटचं व्हॅल्यू काढायची होती, ते पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की निगेशन्स करायचे, स्टेटमेंटचे निगेशन कसे करायचे. ओके, त्याच्या पुढे जाऊन आज पाहायचं आहे आपल्याला ते स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टॅटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या फर्स्ट. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय? स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे स्टेटमेंट पहिल्यांदा कशाला म्हणायचं हे आपण शिकलेलं आहे की ज्या स्टेटमेंटला म्हणजे ज्या सेंटेन्सला ट्रू किंवा फॉल्स हे दोन ऑप्शन असतात, ते काय असतात? स्टेटमेंट्स असतात. ओके, सो स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय की स्टेटमेंट्स हे लॉजिकल कनेक्टिव्सनुसार प्रॉपर तुम्हाला कनेक्ट केलेले असतील, म्हणजे कंपाऊंड केले असतील. ओके, म्हणजे काय, पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट्स आहेत. सपोज पी अँड क्यू बोथ आर द स्टेटमेंट्स. These statements connected by proper connective, that is P and Q. Suppose this implies again P, okay, and here bracket. So this is a proper connectives. Okay, म्हणजे connectives ना यूज करून तुम्ही जे केलेलं स्टेटमेंट आहे कंपाऊंड आहे. कंपाऊंड म्हणजेच काय, इथे कनेक्टिव्ह आहे, इथे कनेक्टिव्ह आहे. कनेक्टिव्हजनं जे स्टेटमेंट कनेक्ट केलेत, लॉजिकल कनेक्टिव्हजनं जे स्टेटमेंट कनेक्ट केलेत, ते स्टेटमेंट पॅटर्न म्हणजेच काय असतोय, सॉरी तो पॅटर्न म्हणजे काय असतो? स्टेटमेंट पॅटर्न. ओके, म्हणजे प्रॉपर. आणि ह्या ठिकाणी प्राईम कॉम्पोनंट्स कुठले असतात? पी आणि क्यू हे काय आले? तुमचे प्राईम कॉम्पोनंट्स. ते लक्षात ठेवा की प्राईम कॉम्पोनंट्स म्हणजेच कुठले? म्हणजे स्टेटमेंट आहे हे प्रॉपर स्टेटमेंट, तर ते म्हणजेच काय असतात? प्राईम कॉम्पोनंट्स असतात. म्हणजे याचं जी तुमची ट्रूथ व्हॅल्यू आहे ही डिपेंड्स ऑन पी अँड क्यू. ओके, ऑल पॉसिबिलिटीज ऑफ क्यू, पी अँड क्यू. ऑल पॉसिबिलिटीज म्हणजे आपण ट्रूथ टेबल्समध्ये काढलेलं आहे की अँड, ऑर, इफ, देन मध्ये आपण घेतलेत पी आणि क्यू. ओके, सो पीच्या पॉसिबिलिटी काय असतील, क्यूच्या पॉसिबिलिटी काय असतील, तर त्या पॉसिबिलिटीवरून आपण काय केलं आहे, त्याचं ट्रूथ टेबल काढलं आहे, बरोबर. त्याच्यानुसारच ह्या स्टेटमेंटचं काय काढायचं असतं? ट्रूथ टेबल काढायचं असतं. म्हणजे ऑल पॉसिबल आउटकम्स किंवा ऑल पॉसिबल टर्म्स, ट्रू, फॉल्स, लाईक दॅट. त्याच्यावरून तुम्हाला हे कंपाऊंड स्टेटमेंटचं ट्रूथ टेबल निघेल. ओके, त्याच्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजेच काय? लॉजिकल इक्विव्हॅलन्स, सपोज ए आणि बी हे दोन स्टेटमेंट्स आहेत. ओके, तर एथला जो ट्रूथ टेबल असेल किंवा रिझल्टंट कॉलम जो असेल तोच काय पाहिजे? बी मधला. म्हणजे बोथ हॅव आयडेंटिकल ट्रूथ व्हॅल्यू. बोथ हॅव आयडेंटिकल ट्रूथ व्हॅल्यूज पाहिजेत, तरच हे दोन्ही काय होतील? इक्विव्हॅलन्स होतील, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ओके, तर ते दोन्ही काय असतील? इक्वल असतील. म्हणजे ए आणि बी काय पाहिजे? एक्झॅक्टली सेम पाहिजे, एक्झॅक्टली सेम ट्रूथ व्हॅल्यूज पाहिजे त्याच्या. ठीक आहे, एक्झाम्पलमध्ये ते आयडिया क्लिअर होईल अजून. म्हणजे सपोज ए स्टेटमेंटचा तुम्ही टेबल काढला, ट्रूथ टेबल, हा फायनल तुमचा कॉलम असेल. ठीक आहे, हे एचा झाला. सिमिलरली सपोज बीचा काढला आपण, ठीक आहे, त्याचा हा फायनल कॉलम हा झाला. तर हा आणि हा हे काय पाहिजे तुम्हाला? एक्झॅक्टली सेम. जर एक्झॅक्टली सेम असेल तर ए आणि बी काय आहेत? लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहेत. कळलं? सिम्पल आहे. त्याच्यानंतर हे झाले कन्सेप्ट कुठल्या तुम्हाला? कंपाऊंड स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, लॉजिकल इक्विव्हॅलन्स कशाला म्हणायचं. त्याच्यानंतरचं इम्पॉर्टंट आहे तो कुठला आहे? टॅटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी. ओके, फर्स्ट वन इज टॅटोलॉजी. ओके,
आता टेटोलॉजी म्हणजेच काय आहे तुम्हाला या ठिकाणी स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कॉम्पोनंट्स. याचंच मिनिंग काय होतंय की तुम्हाला टेटोलॉजी म्हणजेच काय की ट्रूथ टेबल्समध्ये जो लास्ट रिझल्टंट कॉलम येतोय तो काय पाहिजे, ऑल टीज पाहिजे. ओके, म्हणजे जो लास्टला कॉलम येणार आहे तुम्हाला रिझल्टंट कॉलम हे काय पाहिजे, ऑल टी पाहिजेत. ओके, आणि हे टेटोलॉजी डिनोटेड बाय ऑल्सो स्मॉल टी. हे टॅटोलॉजी कशाने डिनोट करतात, स्मॉल टी ने डिनोट करतात. म्हणजे हे टॅटोलॉजी म्हणजेच काय की ऑल पॉसिबल प्राईम कॉम्पोनंट्सचे जे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूसाठी तुम्हाला हा काय आला पाहिजे, टी आला पाहिजे. तर तो काय असणार आहे, टॅटोलॉजी असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सपोज केलं आपण पी ऑर निगेशन पी, याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, कोणती केस घ्या, पी जर फॉल्स घेतला तर हा ट्रू असणार आहे. ओके, निगेशन आहे त्याच्यामुळे, किंवा हा ट्रू घेतला तर हा काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. बोथ केसमध्ये याची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची, टी असणार आहे. और आहे ना, याचा अर्थ काय आहे की हे काय झालं तुमचं टॅटोलॉजी झालं. सिंपल लक्षात घ्या, पी जर तुम्ही टी घेतला, सपोज या ठिकाणी हे काय घेतलं तुम्ही टी घेतला तर हा काय असणार आहे, एफ असणार आहे. याचा ऑर काय असतोय, टी असतोय. अँड सपोज दिस इज एफ कन्सिडर केला तर हा काय असणार आहे तुमचा टी असणार आहे. मग एफ ऑर टी अगेन टी आहे, बरोबर. म्हणजे हे जे आहे पी ऑर निगेशन पी, इट इज ए टॅटोलॉजी. ओके, सिमिलरली टॅटोलॉजी समजलं म्हणजे तुमचा रिझल्टंट कॉलम काय पाहिजे किंवा प्राईम कॉम्पोनंटच्या ऑल पॉसिबल व्हॅल्यूजसाठी ते काय आलं पाहिजे, टी आलं पाहिजे. सिमिलरली कॉन्ट्राडिक्शन. आता कॉन्ट्राडिक्शन मध्ये काय नसणार आहे, बरोबर याच्या अपोजिट. ठीक आहे, कॉन्ट्राडिक्शन मध्ये काय आलं पाहिजे ते की फॉर ऑल पॉसिबल व्हॅल्यूज फॉर प्राईम कॉम्पोनंट्स द रिझल्टंट कॉलम बिकम ए फॉल्स. म्हणजेच काय आलं पाहिजे, लास्ट काय आलं पाहिजे तुम्हाला, जसं इकडे टी होतं तसं तिथे काय आलं पाहिजे, फॉल्स आलं पाहिजे. सगळं काय असं असलं पाहिजे कॉलम फॉल्स. आणि इट इज डिनोटेड बाय सी. कॉन्ट्राडिक्शन कशाने डिनोट करतात, सी न डिनोट करतात. आणि टॅटोलॉजी कशाने डिनोट करतात, टी न डिनोट करतात. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी जर सपोज असं केलं आपण मगाशी जसं सांगितलं, ह्या ठिकाणी पी ऑर निगेशन पी हे काय आहे तुमचं टॅटोलॉजी आहे कोणत्याही केसमध्ये. सिमिलरली इथं काय होईल, पी अँड निगेशन पी. सपोज हे काय असणार आहे तुमचा कुठल्याही पॉसिबल कंडिशनसाठी, म्हणजे ऑल प्राईम कॉम्पोनंट्स, ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ प्राईम कॉम्पोनंट्स बिकम ए फॉल्स. म्हणजेच काय की सपोज हा टी घेतला आपण, ठीक आहे, तर निगेशन पी काय असणार आहे रे, एफ, बरोबर. त्याचा अँड म्हणजे कंजक्शन काय असणार आहे, फॉल्स असणार आहे, बरोबर. सिमिलरली किंवा या ठिकाणी आपण कन्सिडर पी ॲज ए फॉल्स. ओके, देन निगेशन पी इज ट्रू, इट्स अँड एफ अँड टी ऑल्सो एफ. ओके, म्हणजेच याचा अर्थ काय की ऑल पॉसिबल व्हॅल्यूज फॉर धिस कॉम्पोनंट बिकम ए फॉल्स. सो इट इज ए कॉन्ट्राडिक्शन. ओके, म्हणजे पी अँड निगेशन पी ही काय होणार आहे तुमचं कॉन्ट्राडिक्शन होणार आहे. समजलं, म्हणजे टॅटोलॉजी काय असतं, कॉन्ट्राडिक्शन काय असतं. देन आफ्टर दॅट थर्ड वन इज ए कॉन्टिंजन्सी. कॉन्टिंजन्सी म्हणजेच काय, दिस इज ए फर्स्ट, दिस इज ए सेकंड अँड दिस इज ए थर्ड. कॉन्टिंजन्सी म्हणजेच काय की नॉट ए टॅटोलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे दोन्ही केस नाही आहेत, म्हणजे टी पण येत नाही, एफ पण येत नाही. मिक्सिंग ऑफ टी आणि एफ. मिक्सिंग ऑफ टी आणि एफ म्हणजेच काय, त्या कॉलममध्ये टी पण असेल आणि एफ पण असेल. ओके, म्हणजे मॅक्झिमम जे एक्झाम्पल येतात ते कॉन्टिंजन्सीजमध्ये येतात. म्हणजे जो रिझल्टंट कॉलम असेल फॉर ऑल पॉसिबल प्राईम व्हॅल्यूज ऑफ प्राईम कॉम्पोनंट्स. प्राईम कॉम्पोनंट्स म्हणजेच कोणते रे, पी आणि क्यू. ऑल पॉसिबल values for prime components, the resultant column become a mixing of T and F. Okay, mixing of T and F. That means it is not a tautology nor a contradiction. Okay, then it is a contingency. समजलं, म्हणजे कॉन्ट्राडिक्शन आणि टॅटोलॉजी नसलेले, दोन्ही नसायला पाहिजे त्याच्यामध्ये, एक हे दोन्हीचं मिक्सिंग असेल असे जे असतील ते कुठले असणार आहे, कॉन्टिंजन्सी असणार आहे. समजतंय ते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणताही ट्रूथ टेबल येऊ शकतो. त्या ठिकाणी
तुमचा जो अँडचा असेल, ऑरचा असेल, इफ देनचा असेल, इफ अँड ओनली इफचा असेल, हे सगळे जे ट्रूथ टेबल्स आहेत हे सगळे कशामध्ये येणार आहेत, कॉन्टिन्युएन्सीमध्ये येणार आहेत, बरोबर. कारण लास्ट कॉलम जो तुमचा काढलाय पी अँड क्यूचा कॉलम जर पाहिला तर पी अँड कॉलमच्या कॉलममध्ये तुम्हाला टी आणि एफ मिक्स आहेत, बरोबर. त्याच्यानंतर पी ऑर एफ मध्ये पी ऑर क्यू मध्ये पण टी आणि एफ मिक्स आहेत, पी इम्प्लाइज क्यू मध्येच्या कॉलममध्ये पण मिक्स आहेत, बरोबर. कुठेच टी नाही आहे पूर्ण, कुठेच एफ नाही पूर्ण, बरोबर. त्याच्यामुळे ते सगळे कशामध्ये येतील, कॉन्टिन्युएन्सीमध्ये येतील. म्हणजेच पी ऑर क्यू येईल त्याच्यामध्ये, पी अँड क्यू येईल त्याच्यामध्ये, पी इम्प्लाइज क्यू येईल त्याच्यामध्ये, लाईक दॅट. ओके, म्हणजे हे झाले टॅटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिन्युएन्सी. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला काय काढायचं आहे की त्याचे ट्रूथ टेबल्स काढायचे आहेत. लॉजिकल स्टेटमेंट पॅटर्न जे आहेत त्या लॉजिकल स्टेटमेंट पॅटर्नचे काय काढायचे आहेत, ट्रूथ टेबल्स काढायचे आहेत. ठीक आहे, तर ते एक एक एक्झाम्पल आपण पाहूया. फर्स्ट पहा, क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. कन्स्ट्रक्ट करायचं ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट कंपाउंड पॅटर्न. ओके, सो फर्स्ट वन इज P implies into bracket Q implies P. P implies Q implies P. ओके, तर एक एक घेऊ आपण एक्झाम्पल की आपल्याला कुठले कुठले कॉलम करावे लागतील हे डिपेंड्स आहेत. कॉलमचं जर पाहिलं तर तुम्हाला याच्यामध्ये स्टेटमेंट्स कुठले आहेत, दोन स्टेटमेंट्स आहेत P अँड Q. ओके, प्राईम कंपोनंट्स 2 आहेत P अँड Q. ओके, कनेक्टिव्ह कुठला आहे, इम्प्लाइज एकच कनेक्टिव्ह आहे, बरोबर. एकच कनेक्टिव्ह डबल यूज केलं या ठिकाणी. तर या ठिकाणी लक्षात घ्या कॉलम कुठले कुठले होतील, ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ प्राईम कंपोनंट्स दॅट इज P अँड Q. हे दोन तर फिक्स आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर हा कॉलम लागेल आपल्याला, ब्रॅकेट ब्रॅकेट काढायचं असतंय. सो Q इम्प्लाइज P लागेल. ओके, देन तुम्हाला हा लास्ट फायनल लागेल म्हणजेच कोणता, P इम्प्लाइज ब्रॅकेटमध्ये Q इम्प्लाइज P. लक्षात घ्या P Q झालं, हा ब्रॅकेट लागेल कारण हे P इम्प्लाइज हा ब्रॅकेट आहे, म्हणजे हा ब्रॅकेट फर्स्ट, देन P इम्प्लाइज हा ब्रॅकेट आहे म्हणजे P आणि हा कॉलम लागेल. म्हणजे याच्या ऑल पॉसिबल व्हॅल्यूज कुठल्या असतात, आपण ट्रू टेबल काढले त्याच्यामध्ये सपोज बोथ आर ट्रू, देन फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, देन फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू, or both are false. Okay, now Q implies P. Q implies P, reverse है, Q implies P. Okay, so T implies T, that is T. ठीक है, refer the truth table for implies. If and then चा truth table refer करा. Q implies P आहे म्हणजे इकडून इकडे आहे. then F implies T, also T. ओके, T implies F. T implies F म्हणजेच काय असतो, F. रिव्हर्स आहे. F implies F म्हणजेच काय असतोय, T. बरोबर. टर्म पहा, त्यासाठी मी सांगितलं की तुम्हाला ट्रूथ टेबल मस्ट आहे. बेसिक वरून आपण पुढे पुढे कंटिन्यू इथपर्यंत आलोय. लक्षात घ्या फक्त टी एफ असेल त्यावेळी एफ असतो इम्प्लाइजला, बाकी सगळे टी असतात. मग टी एफ इथे येतोय रिव्हर्समध्ये, क्यू इम्प्लाइज पी आहे म्हणजे हे इम्प्लाइज हे आहे. ओके, नाउ पी इम्प्लाइज हा कॉलम आहे, पी इम्प्लाइज दिस म्हणजे टी इम्प्लाइज टी, दॅट इज टी. ओके, टी इम्प्लाइज टी, ऑल्सो टी. एफ इम्प्लाइज एफ, ऑल्सो टी. एफ इम्प्लाइज टी, ऑल्सो टी. ओके, लास्ट जो कॉलम आलाय तो काय आला ह्या ठिकाणी रे, दिस इज कॉलम ऑल टी. ओके, ऑल टी म्हणजे हे कशामध्ये येईल रे, टॅटोलॉजी. द रिझल्टंट कॉलम बिकम ए ऑल टी, सो इट इज ए, दिस स्टेटमेंट पॅटर्न इज ए टॅटोलॉजी.
ओके, ह्या ठिकाणी विचारलेलं नाही आहे, ह्या ठिकाणी फक्त सांगितलं तुम्हाला कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल म्हणजे फक्त तुम्हाला हा तयार करायचं आहे, इथे विचारलेलं नाही. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आहे की तुम्हाला ते टॅटोलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे की कॉन्टिन्जन्सी आहे, त्यावेळी तुम्ही ते प्रेडिक्ट करू शकता की दिस इज ए टॅटोलॉजी. ओके, नाउ ओनली कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. ओके, हे समजलं. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल चेक करा. सेकंड काय आहे, इथेच घेतो आपण. इंटू ब्रॅकेट निगेशन पी और क्यू, negation P or Q, double implies or biconditional negation bracket P and Q, negation bracket P and Q. ओके, नाउ आता या ठिकाणी कॉलम कुठले कुठले लागतील रे, दोनच कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत. सो ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ P and Q प्राइम कंपोनंट्स. देन चेक करा काय काय लागेल आपल्याला. हा लागणार आहे, हा ब्रॅकेट लागणार आहे, त्याच्या अगोदर निगेशन P लागणार आहे. ओके, इथे निगेशन आहे, सो निगेशन P येईल. ओके, देन एक तर हा कॉलम काढा, हा कॉलम काढा, कोणता काढणार आहे, पण ते कॉलम डिपेंड्स, लक्षात ठेवा कसे करायचे. सो फर्स्ट आपण फाइंड आउट द निगेशन P और Q. सो निगेशन P और Q. ओके, देन दिस bracket P and Q, then its negation. So negation negation into bracket P and Q. Okay, and then last one resultant column. Okay, so या ठिकाणी एक काम करू, हे रफ करतो या ठिकाणी. हे पूर्ण कॉलम या ठिकाणी मेन्शन करू शकतो आपण, त्यासाठी हे रफ केलं. पहा इथे तेच इथे लिहितोय मी. P कॉलम आला, Q आला, देन निगेशन P आला, निगेशन P और Q आला. ओके, देन P and Q आला, देन निगेशन P and Q. ओके, and then last final one is हा जो आहे तो हा पूर्ण इथे येईल, म्हणजेच काय येईल, निगेशन P और Q डबल इम्प्लाइज निगेशन P and Q. ओके, किती कॉलम झाले रे, 1 2 3 4 5 6 7. आता या ठिकाणी असं अजून एक ट्रिक अशी आहे की कॉलम डिपेंड्स कशावर आहे, तुमचे स्टेटमेंट जे आहेत प्राइम कंपोनंट्स दॅट इज P and Q अँड लॉजिकल कनेक्टिव्स. तर काउंट करा या ठिकाणी कनेक्टिव्स किती आहेत. कनेक्टिव्स किती आहेत, 1 2 3 4 5. रिपीट झालाय पण वापरलेला आहे, म्हणजे 5 कनेक्टिव्स आहेत. म्हणजे निगेशन डबल आले तरी पण ते काउंट करा. 5 कनेक्टिव्स आणि 2 स्टेटमेंट्स. ओके, 2 स्टेटमेंट म्हणजेच किती, P and Q. 5 + 2 दॅट इज 7. तो 7 कॉलम तुमच्याकडे असणार आहे. 1 2 3 4 5 6 7. ओके, ॲडिशन ऑफ स्टेटमेंट, लॉजिकल स्टेटमेंट और प्राइम कंपोनेंट्स, एडिशन ऑफ प्राइम कंपोनेंट्स प्लस लॉजिकल कनेक्टिव्स, नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्स. लॉजिकल कनेक्टिव्स किती आहेत ते चेक करा आणि स्टेटमेंट किती आहेत ते चेक करा. त्या दोघांची ॲडिशन जेवढी असेल तेवढे तुमचे कॉलम असणार आहेत. ठीक आहे, मग ते सिक्वेन्सली मागं पुढे कसे येऊ शकतात. फर्स्ट आपण यू हॅव टू फाइंड आउट निगेशन ऑफ P and Q and then find negation P or Q. नो प्रॉब्लेम, डिपेंड्स ऑन यू. पण हे लक्षात घ्या की लास्टला तुम्हाला हाच कॉलम करायचा आहे. ओके, सो ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ P and Q, अगेन रिपीट, T T T F F T, last one is FF. Okay, the negation P means P columns the negation, all negations, that is if F F T T. Okay, then negation P or Q. So negation P or Q इथे येईल, लक्षात घ्या, हे आणि हे रिव्हर्स मध्ये negation P or Q. So F or T, that is T. आता एक लक्षात घ्या, और आहे म्हणजे FF असेल तरच F, अदरवाइज T. तर FF कुठेच नाही आहे, तर सगळे काय आहे त्या ठिकाणी T आहे. ओके, म्हणजे F और T, T और F, T और F, ऑल आर सॉरी
सो सॉरी, निगेशन P और Q आहे, कॉलम इथेच फाइंड आउट करत होतो, सॉरी, negation P or Q, so negation P and this column is Q. Okay, so negation P or Q, so first काय चेक करा, negation P और Q म्हणजेच काय आहे की F or T, that is T, F or F, F, T or T, T, T or F, T, म्हणजे F F ला F येईल, बाकी T येतील. negation P और Q आहे, सॉरी negation P इथे आहे आणि Q इथे आहे, इकडे P कडे नाही जायचं, ठीक आहे, सॉरी. नेक्स्ट वन इज P and Q. P and Q म्हणजे हे दोन इथे आलेत, हे P and Q घ्यायचे, सो P and Q, सो T and T, T, T and F, F and आहे या ठिकाणी, F and T, F, F and F, F. ओके, म्हणजे अँडचा जो कॉलम असेल तो. त्याच्यानंतर निगेशन P and Q, निगेशन P and Q म्हणजे हा P and Q काढला त्याचं निगेशन करायचं आहे, म्हणजे T चं निगेशन F, F चं T, F चं T, F चं T. ओके, नाव फायनल निगेशन P और Q, कॉलम कुठे आला, हा इथे आला, बरोबर, म्हणजे हा जो आहे हा, आणि डबल इम्प्लाइज निगेशन P और Q म्हणजे हा आणि हा, याचं काय काढायचं आहे तुम्हाला, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, हा कॉलम घ्यायचा आणि हा कॉलम घ्यायचा, म्हणजेच काय नाही बघा, T and F, सॉरी T डबल इम्प्लाइज F, काय असतो F, then F double implies T, again F, T double implies T, that is T, and T double implies T, also T. ओके, लास्ट कॉलम जो आलाय तो काय आला, F F T T. ओके, म्हणजे हा तुमचा काय आला, कॉन्टिंजन्सी मध्ये आला, विचारलेलं नाही, कन्स्ट्रक्ट करायचं फक्त ट्रूथ टेबल, पण लक्षात घ्या बोथ टर्म्स मध्ये, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लास्ट कॉलम कुठला आला, F F T T. आणि हे ज्यावेळी तुम्ही हे कॅल्क्युलेट करताय त्यावेळी एक लक्षात घ्या की तुम्ही एक तुमचा जो हँड असेल तो इथे हे करा, पुट करा की निगेशन P और Q, ठीक आहे, म्हणजे हे आणि निगेशन ब्रॅकेट P and Q हे, तर हे सोडायचं नाही, नाहीतर हे कसं आहे की तुम्ही लक्षात घ्या किंवा त्या ठिकाणी मार्क करा, त्या ठिकाणी पेन की हा कॉलम आणि हा कॉलम घ्यायचा आहे, किंवा पेन्सिलनं मी जसं केलं असं मार्क करून घेतलं तरी चालेल, त्यावेळी तुम्हाला कळेल की हे कॉलम. ज्यावेळी मॅक्झिमम कॉलम असेल त्यावेळी कन्फ्यूज होऊ शकतं की तुम्ही हा टीच्या ऐवजी तुम्ही इकडचा टी पकडाल आणि नंतर लगेच F आहे, इथं वेगळी व्हॅल्यू असू शकते, ठीक आहे, म्हणजे जो कॉलम घ्यायचा तो कॉन्स्टंटली तोच घ्यायचा आहे आणि इकडे पण कॉन्स्टंटली तोच घ्यायचा आहे, ठीक आहे. जरा जरी तुम्ही इंटरचेंज केलं तर लास्टला रिझल्टंट कॉलममध्ये प्रॉब्लेम येईल, त्याच्यामुळे लक्षात घ्या व्यवस्थित ते. देन नेक्स्ट एक चेक करू आपण, नेक्स्ट एक एक्झाम्पल आहे, 3 कंपोनेंट्सचं चेक करू एक एक्झाम्पल आणि नंतर पुढचं एक्झाम्पल घेऊया, ठीक आहे. तर 3 कंपोनेंट्सचं एक एक्झाम्पल चेक करू आपण या ठिकाणी. प्राइम कंपोनेंट जो असेल तो 3 कंपोनेंट्स दिलेत P Q आणि R. तर P Q R मध्ये तुम्हाला पॉसिबल व्हॅल्यूज कोणकोणते असू शकतात हे काढायचं आहे पहिल्यांदा. तर लक्षात घ्या, एक्झाम्पल असं आहे, P and Q P and Q or R here square bracket complete and again square bracket negation R or P and Q and here square bracket complete. Okay, आता या ठिकाणी लक्षात घ्या किती कंपोनेंट्स आहेत, या ठिकाणी 3 आहेत. 3 आहेत म्हणजे कुठले कुठले आहेत, इथून स्टार्ट करतो, P Q R. ओके, P Q R. त्याच्यानंतर आता एक लक्षात घ्या की हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे आणि देन अँड हा आहे, म्हणजे हा ब्रॅकेट अँड हा ब्रॅकेट. तर ब्रॅकेट मधल्या टर्म्स पहिल्यांदा सॉल्व्ह करावे लागतील. तर या ठिकाणी निगेशन कुठले कुठले आहेत, फक्त निगेशन R आहे, सो हिअर निगेशन R. ओके, मी मागाशी सांगितले की तुम्ही ते सिक्वेन्स चेंज करू शकता, नो प्रॉब्लेम, किंवा तुम्ही पहिल्यांदा पहिला ब्रॅकेट असेल तो सॉल्व्ह करून घ्या, नंतर तो पुढचा ब्रॅकेट काढला तरी चालेल, डिपेंड्स ऑन यू. सो फर्स्ट काय आहे की P and Q. चला
ओके, देन P and Q और R, म्हणजे हा ब्रॅकेट कंप्लीट झाला. ओके, देन हा ब्रॅकेट चेक करू, देन निगेशन R, देन काय निगेशन R, सॉरी हा ब्रॅकेट P and Q. ओके, देन निगेशन R और ब्रॅकेट P and Q. ओके, देन फायनल म्हणजेच काय आलं, एक लक्षात घ्या, तुम्ही ह्या ठिकाणी नंबरिंग पण करू शकता. ज्यावेळी तुम्हाला जास्त वाटत असेल त्या ठिकाणी सपोज नंबरिंग केलं, फर्स्ट, सेकंड, थर्ड, दिस इज फोर्थ, दिस इज फिफ्थ, सिक्स, सेवन अँड दिस इज 8. सो हा जो आला ब्रॅकेट, हा ब्रॅकेट म्हणजेच कुठला आला, 5 नंबरचा कॉलम असेल, बरोबर. P and Q और R, दॅट मीन्स 5. ओके, 5 नंबरचा कॉलम. आणि हा कुठला कॉलम आला, निगेशन R और P and Q म्हणजेच 8 नंबरचा कॉलम. त्याच्यामध्ये काय काढायचं, अँड. सो 5 नंबर कॉलम अँड 8 नंबर कॉलम, असं केलं तरी चालू शकेल. ठीक आहे, समजलं. तर आता ह्या ठिकाणी पॉसिबल व्हॅल्यू चेक करा. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की कॉलम तेवढे आलेत का चेक करायचे आहेत. ठीक आहे, तर करू आपण. कनेक्टिव्ह चेक करा, 1 2 3 4 5 6 आहेत कनेक्टिव्ह. स्टेटमेंट किती आहेत, 1 2 आणि 3. 6 + 3 9 कॉलम आहेत का चेक करा. फर्स्ट, आता नंबरिंग केलंच आपण, 8 पर्यंत नंबर आहेत आणि हा लास्ट जो आहे तो किती, 9 झाले, 9. आता एक लक्षात घ्या, ह्या ठिकाणी तुम्हाला काय काढायचे आहेत की याचे पॉसिबल व्हॅल्यूज किती असू शकतात. जसं 2 मध्ये आपण टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ 3 आहेत ह्या ठिकाणी, 3 आहेत. तर काय करू शकता, एक त्याला लक्षात घ्या की तुम्ही एक सिक्वेन्सली लक्षात ठेवा. काय करायचं आहे की पहिले जे आहे, पहिला जो पॅटर्न आहे म्हणजे पहिला जो स्टेटमेंट आहे P, तर ह्याचे काय करायचे आहेत, 4 पहिल्या व्हॅल्यूज T घ्यायचे आहेत. ठीक आहे, हे लॉजिकल सांगतोय मी, तुमच्या या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, 4 T घ्यायचे आहेत, 4 F घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर Q मध्ये काय करायचे, 2 T घ्यायचे, 2 F घ्यायचे, 2 T घ्यायचे, 2 F घ्यायचे. ओके, आणि R मध्ये काय करायचंय, TF TF करायचे, TF TF. ओके, म्हणजे लक्षात घ्या की पहिले 3 T असतील, पहिले 2 T 1 F, नंतर हे 2 T हा F, नंतर हा T 2 F, हा F 2 T, नंतर F F T. रिपीट कुठे नाही आहे, म्हणजे जो सिक्वेन्स आहे तो रिपीट नाही आहे. म्हणजे ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ प्राइम कॉम्पोनंट्स, म्हणजे 8 व्हॅल्यूज होतील. ओके, म्हणजे 2⁻³ लक्षात घ्या, 3 आलं तर 2⁻³ म्हणजे 2⁻³ म्हणजे 2 × 2 × 2, 4 × 2 म्हणजे 8. सो 8 येतील. 4 आले, P Q R S आले, 2⁻⁴. ओके, 2⁻⁴ म्हणजेच किती, 16 होतील. त्यावेळी पण काय करायचे, 4 8 घ्यायचे, सॉरी 4 ज्या ठिकाणी घेतले तिथं 8 वेळा T घ्यायचे, 8 वेळा F घ्यायचे, देन 4 वेळा T, 4 F, 4 T, 4 F, देन 2 T, 2 F, 2 T, 2 F असं, आणि लास्टला एसला काय येईल, TF TF TF. म्हणजे तुम्हाला ऑल पॉसिबल कंडिशन्स येतील. ठीक आहे, तर 3 मध्ये लक्षात घ्या काय काय केलंय. आता P and Q चेक करा. P इथे आहे, Q इथे आहे, P and Q. तर तो काय नाही चेक करा, मी मगाशी सांगितलं की तुम्ही मेन्शन करा किंवा तिथं बोर्ड ठेवून करू शकता. T and T, दॅट इज T. ओके, T and T ऑल्सो T, TF F, TF F, FT F, FT F, FF F, and last one is F. ओके, 8 आहेत का चेक करा. समजलं. एक लक्षात घ्या की हा जो करणारा आहे ओके, तर हे झालं तुम्हाला. आता मी सांगितलं ह्या फॉर्म मध्ये की P and Q काढला, त्याच्यानंतर बघा P and Q और R आहे, म्हणजे P and Q हा जो आहे याला काय आहे, हा और आहे. ओके, P and Q और R म्हणजे हा और हा, तिथे काय डिजेक्शन आहे, और म्हणजे डिजेक्शन, म्हणजे सो T और T, T और F, T, F और T,
T, F for F, F, F for T, T, F for F, F, F for T, T, F for F, F. ओके, म्हणजे या ठिकाणी काय आलं, हा कॉलम आला 5 नंबरचा. ठीक आहे. त्याच्यानंतर निगेशन आर करायचं आहे. निगेशन आर म्हणजेच काय, आणि एक लक्षात घ्या, पी और क्यू और पी आणि क्यू और आर आहे, तर हा आणि इकडे आर आहे, तर हा पहिला घ्यायचा, नंतर ऑरला हा घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट 6 नंबरचा कॉलम काय, निगेशन ऑफ आर. निगेशन ऑफ आर म्हणजे टी एफ लिहिलाय, तो काय होईल, एफ टी होईल. निगेशन आहे म्हणजे एफ टी एफ टी एफ आणि लास्ट वन इज टी. ओके. नाउ पी अँड क्यू, अगेन पी अँड क्यू आहे या ठिकाणी. सो पी अँड क्यू आपण इथे काढलेला आहे 4 नंबरचा. ओके. सो रिपीट काढायची गरज नाही आहे या ठिकाणी, रिपीट काढायची गरज नाही आहे. तर पी अँड क्यू म्हणजे कॉलम तुमचा अगेन हाच होईल 4 नंबरचा. ओके. तर हा जो कॉलम असेल, हा कॉलम काढायची काही गरज नाही, हा जो असेल तो. ठीक आहे. किंवा हा जो आहे हाच इथे रिपीट करा, 4-1 आहे तो. आता तुम्ही म्हणाल की एक कॉलम कमी झाला, बरोबर, कमी झाला याचा अर्थ 9 कॉलम आहे त्यातले कमी होईल, बरोबर आहे. पण तुम्हाला ह्याच ठिकाणी जर ऑर दिला असेल, पी ऑर असेल, तर तो कॉलम मेन्शन होईल ना त्या ठिकाणी. तर हा कॉलम काढला तरी चालेल, नाही काढला तरी चालेल, म्हणजे हाच कॉलम आहे. पी अँड क्यूचा जो कॉलम दिलाय हाच कॉलम इथे येणार आहे, म्हणजे 4 आणि 7 नंबरचा सेम असेल. त्याच्यानंतर लक्षात घ्या, आता का लिहायचं असेल तर आहे असंच लिहायचं आहे, टी टी एफ एफ ऑल एफ्स. ओके, हे सगळे येतील. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ठीक आहे, लिहून घेतला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. सो हिअर निगेशन आर ऑर पी अँड क्यू म्हणजे 6 नंबरचा आहे, हा 6 नंबरचा आणि हा, ह्या दोन्हीचं काय करायचं या ठिकाणी, ऑर करायचं आहे. म्हणजे हा मी ॲरो केलाय, कुठून कुठे करायचंय ते, निगेशन आर और पी एंड क्यू. सो एफ और टी, टी टी और टी, टी एफ और एफ, एफ हे एफ आहे, टी और एफ, टी एफ और एफ, एफ टी और एफ, टी. ओके. म्हणजे ह्या ठिकाणी आलेले काय टर्म्स आले तुम्हाला, ह्या टर्म्स आलेत ऑर मध्ये आहे ते. ओके. नाउ 5 and 8, this is 5, this is 8. So from this to this, आणि याचं काय येणार आहे त्यांचं एंड. ओके. तर लास्ट फायनल टर्म्स चेक करा. आता हे महत्त्वाचं आहे, तो तुमचं फायनली आन्सर असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय चेक करा, फर्स्ट काय बघा, टी. ओके. टी अँड टी, टी अँड टी काय असणार आहे, टी अँड टी. 5 आणि 8 मध्ये चेक करा, टी अँड टी इज टी. ओके. अगेन टी अँड टी, टी. टी अँड एफ, एफ. एफ अँड टी, एफ. टी अँड एफ, एफ. एफ अँड टी, एफ. टी अँड एफ, एफ. लास्ट एफ अँड टी, एफ. हा तुमचा फायनल टर्म्स येईल. 8 आहेत का चेक करा, 8 टर्म्स. पहिल्या 2 टी, रिमेनिंग ऑल एफ. म्हणजे हा तुमचा काय झाला, फायनल कॉलम झाला. ह्या पद्धतीने तुम्हाला ट्रूथ टेबल काढायचं आहे. ट्रूथ टेबल एक्झाम्पल हे येऊ शकतं, आय थिंक 2 मार्क्स, 4 मार्क्स, 3 मार्क्स इन्क्लुडेड आहे ऑल पॉसिबल व्हॅल्यूसाठी. 3 स्टेटमेंट्स आपण पाहिलं, तसं 4 स्टेटमेंटचं मगाशी म्हणलं तसंच 4 स्टेटमेंट असेल पी क्यू आर एस. देन फर्स्ट टेक अ व्हॅल्यूज ऑफ पी, ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ पी इज फर्स्ट 8 व्हॅल्यूज आर टी, नेक्स्ट 8 व्हॅल्यूज आर एफ. ओके. देन इन अ क्यू कॉलम फर्स्ट 4 व्हॅल्यूज टी, then f 4 values, then again 4 values t, then last 4 values are f. In r column 2 values are t, then 2 values f, repeated up to 16. then s मध्ये t f repeated up to 16 values. ठीक आहे.
तर हे झाले तुम्हाला 4 कॉम्पोनंट्समध्ये, हे झालं 3 कॉम्पोनंट्समध्ये. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला तुमचा ट्रूथ टेबल येईल. हे ट्रूथ टेबलचेच एक्झाम्पल आपण पाहिले जातापर्यंत. त्याच्यानंतर जे आहे ते लॉजिकल इक्विव्हॅलन्सचा एक्झाम्पल्स आहेत. लॉजिकल इक्विव्हॅलन्स आणि देन टॅटोलॉजी कॉन्ट्राडिक्शनचे एक्झाम्पल्स आहेत. तर एक एक्झाम्पल फक्त एकच घेऊ आपण याच्यामध्ये लॉजिकल इक्विव्हॅलन्समध्ये. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याच्यामध्ये रिमेनिंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सचे एक्झाम्पल आणि टॅटोलॉजी कॉन्ट्राडिक्शनचे एक्झाम्पल घ्यायचे. तर एक एक्झाम्पल पाहू या ठिकाणी. आणि ऑल आर डिपेंड्स ऑन ट्रूथ टेबल. ऑल आर डिपेंड्स ऑन ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल येणं गरजेचं आहे, मस्ट आहे. आणि बुकमध्ये एक्झाम्पल्स आहेत. एक्सरसाइज 1.2. ओके, सो वी हॅव टू सॉल्व एक्सरसाइज 1.2 इझिली. तुम्ही इझिली सॉल्व करू शकताय 1.2 एक्झाम्पल्स. 1.2 मधले जे एक्झाम्पल्स आहेत ते. तर लॉजिकल इक्विव्हॅलन्समध्ये एक छोटंसं एक्झाम्पल आहे ते घेऊया की P अँड Q. क्वेश्चन असा आहे, युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. That is, here is first example is P and Q, equivalence, negation, bracket, P implies negation Q. P implies negation Q. Okay. So here त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, ह्या सगळ्याचा ट्रूथ टेबल काढायचं. ओके, सगळ्या ट्रूथ टेबल म्हणजेच काय येणार आहे, स्टेटमेंट कुठले कुठले आहेत, 2 आहेत, P and Q. So first column is P, second one is Q, then bracket P and Q हा, then हा bracket negation Q येईल पहिल्यांदा. ओके, then P implies negation Q येईल. ओके, and then last one is negation P implies negation Q. ओके, एवढे कॉलम आहेत त्या ठिकाणी. तर पॉसिबल व्हॅल्यूज कुठल्या, TT, TF, FT and FF. ओके, सो नेक्स्ट वन इज TT. त्याचा अँड करायचा आहे. अँड म्हणजेच काय, T and T इज T. ओके, रिमेनिंग ऑल टर्म्स आर फॉल्स. बरोबर. देन निगेशन Q. निगेशन Q काय असणार आहे, F T F T. ओके, हा काय झाला तुमचा निगेशन ऑफ Q. देन P implies negation Q. P implies negation Q करायचं आहे. म्हणजे P implies म्हणजे हे implies P implies negation Q इथे. ओके, सो T implies F काय असतो, F असतोय. T implies F F असतो. सो T implies T T. F implies F T and F implies T T. implies ला फक्त काय असतो, T implies F ला F असतो, बाकी T असतात. ओके, त्याच्यानंतर काय आहे या ठिकाणी की निगेशन आहे. निगेशन कशाचं आहे, P implies negation Q चं आहे. तर या ठिकाणी काय येणार आहे, हा जो कॉलम आहे, हा कॉलम ह्याचं काय होणार आहे, निगेशन होणार. सो F चं निगेशन T, T चं निगेशन F, F and F. ओके, म्हणजे लक्षात घ्या. आता ह्या ठिकाणी नंबरिंग करतो मी ह्या ठिकाणी की फर्स्ट नंबरिंग काय आहे ह्या ठिकाणी, दिस इज फर्स्ट. ओके, दिस इज सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ, फिफ्थ and this one is 6. Okay, so here from कॉलम नंबर, हा बरोबर. लॉजिकल इक्विव्हॅलन्स कशाला चेक करायचं आपल्याला, ही टर्म आणि ही टर्म. ह्या टर्मचा कॉलम नंबर किती आहे, 3rd आहे. सो फ्रॉम कॉलम नंबर 3 अँड कॉलम नंबर, हा कुठला आहे, हा जो आहे याचा कुठला आहे, 6 आहे. तो कॉलम नंबर 6. फ्रॉम कॉलम नंबर 3rd अँड कॉलम नंबर 6 चेक करा. मी रेडमध्ये लिहिलेलं आहे ते दोन्ही सेम आहेत का. ओके, आयडेंटिकल आहेत ना. फ्रॉम कॉलम नंबर 3rd अँड कॉलम नंबर 6 दे आर आयडेंटिकल.
they are identical. So P and Q equivalence, negation bracket P implies negation Q. ओके, आणि दिस इज फायनल आन्सर. म्हणजे हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपण प्रूव्ह केलं युजिंग ट्रूथ टेबल. समजलं? म्हणजे ट्रूथ टेबल घेऊन आपण काय केलं, लॉजिकल इक्विव्हॅलन्स त्याचा प्रूव्ह केला. म्हणजे हा जो कॉलम आहे हा कॉलम आणि हा कॉलम काय आला, सेम आला. ओके, तर हे एक्झाम्पल आहेत असे ह्या फॉर्ममध्ये. अजून एक दोन एक्झाम्पल आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्सला घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आहे ते टॅटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिंजन्सी, त्याचे एक्झाम्पल घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला ट्रूथ टेबलचे हे एक्झाम्पल कंप्लीट होतील. आणि देन नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट पॉईंटमध्ये तुम्हाला क्वांटिफायर्स आहेत, ते नेक्स्ट लेक्चरला आपण पाहूया. फक्त हे व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. बाकीचे एक्झाम्पल आहेत बरेच, त्याच्यामध्ये तुम्ही ते स्टेटमेंट घ्या, त्याच्यातले पॉसिबल व्हॅल्यूज लिहा आणि त्याच्यानंतर कॉलम कसे करायचे ते आता मला सांगितलं, ते कॉलम्स करा व्यवस्थित आणि फायनली जे येतं ते त्याचा आन्सर येईल. ठीक आहे, तर याचा ट्राय करा आणि ट्राय करून त्याच्यातले एक्झाम्पल्स पूर्ण पहा. त्याच्यात काही डाऊट आला, कुणाला काही डाऊट असेल त्याच्यामध्ये विचारायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही विचारू शकताय. ठीक आहे, तर या ठिकाणी हे लेक्चर या ठिकाणी स्टॉप करू आपण. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचे लॉजिकल इक्विव्हॅलन्सचेच एक्झाम्पल घ्यायचे आहेत अँड टॅटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिंजन्सी. ऑल डिपेंड्स ऑन ट्रूथ टेबल्स. All depends on truth tables. So complete your homework. First upon homework means exercise about the truth tables of logical connectives, that is and, or, that is conjunction, disjunction, okay, implication, double implication, म्हणजेच if, then, if and only, like that. तर त्याचे ट्रूथ टेबल माइंडमध्ये फिट करून घ्या, त्याच्यावर डिपेंड्स तुम्हाला याचे ट्रूथ टेबल्स येणार आहेत. ठीक आहे, आणि हे एक्झाम्पलमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, टॉपिक जास्त मार्क्स आहे, तर हे लॉजिकल मॅथमॅटिकल लॉजिक टॉपिक व्यवस्थित करा. ठीक आहे, याच्यानंतर सर्किट्स पण आहे. सर्किट्स ऑल्सो डिपेंड्स ऑन ट्रूथ टेबल. ओके, सो इट इज ए इम्पॉर्टंट टर्म. ओके, थँक्यू.